नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची जी प्रकल्पग्रस्तांची 50% जाहिरात आली होती, तर त्याचा निकाल आता लागलेला आहे. ही नवीन अपडेट आलेली. याच्यामध्ये काहींची निवड झालेली आहे आणि काहींना त्यांनी वेटिंग लिस्ट मध्ये आहे ठेवलेले आणि काही ठिकाणी मित्रांनो त्यांना उमेदवार देखील मिळालेले नाही आहेत, अशी देखील परिस्थिती आहे. म्हणजे काही पदं ही जी आहेत तर ती रिक्तच राहणार आहेत आणि ही रिक्त पदं आगामी काळात जी आपली 50%ची जनरलची जाहिरात आहे तर त्याच्यात आपण एक्सपेक्ट करू शकतो की ती येऊ शकते. वा ठीक आहे. जर आपण यांच्या वेबसाईटवर गेलो, डायरेक्टली राहुरीच्या वेबसाईटवर गेलो, तर इथं दोन पद्धतीच्या त्यांच्या अपडेट आलेल्या आहेत. एक म्हणजे बघा, प्रकल्पग्रस्त पदभरती जाहीर सूचना. दुसरं, विद्यापीठ प्रकल्पग्रस्त जाहिरातींच्या अनुषंगाने गट ड संवर्गातील सुरक्षा रक्षक, पहारेकरी, माळी, मजूर या पदाच्या पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड आणि प्रतीक्षा यादी अशा दोन PDF त्यांनी जे आहेत तर ते इथं दिलेले आहेत. तर ते आपण पाहणार आहोत. त्याच्यापैकी पहिली जी त्यांनी काय केलेली जाहीर सूचना दिलेली, ही सूचना 4/10/2025 रोजी त्यांनी तिथं प्रकाशित केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी जो आहे तर तो 4/10 रोजी ही जी निवड यादी जी आहे तर ते विद्यापीठावर प्रकाशित केली, ती नंतर आली तशी. आणि या सर्व उमेदवारांना जे कोणी सुरक्षा रक्षक, पहारेकरी, माळी आणि मजूर याच्यात निवड झालेले आहेत अशा सर्वांना 9/10/2025 रोजी सकाळी 9 वाजता पदव्युत्तर महाविद्यालय परीक्षा हॉल, विद्यापीठ ग्रंथालय समोर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ओरिजिनल कागदपत्रांसह छायांकित स्वसाक्षरित प्रतीसह उपस्थित राहायचं आहे. कोणत्या तारखेला? 9/10/2025 रोजीला या सर्व उमेदवारांना जे आहेत तर ते तिथं उपस्थित राहायचंय. आणि मित्रांनो, तुमच्यापैकी जे कोणी उमेदवार कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक या पदासाठी तयारी करत असतील तर त्याची टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशी दोन्ही विषयांची तयारी करून घेण्यासाठी आपण बॅच जी आहेत तर ती लॉन्च केलेली आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपात असणार आहे. तुम्ही याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या कॉलिंग टीमला नक्की तुम्ही कॉल करू शकतात. आणि जर तुम्ही GM10 नावाचा कोड यूज करत असाल तर तुम्हाला या बॅचच्या प्राइसवर 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे. बघूया याची जी निवड यादी आहे तर याच्यावर जर आपण क्लिक केली या निवड यादीवर, बघा याच्यामध्ये पहिलं जे पद दिलेले ते कोणतं बघा, सुरक्षा रक्षक. मग इथं वेगवेगळे दिले बघा, ही ओपन साठीची जागा आहे, एकच पद येतो ओपनचं. तर यांचंही सिलेक्शन झालेलं आहे. यांना मार्क किती मिळालेले आहेत बघा, 94 मार्क इथं मिळालेले आहेत. OBC मधून फॉर्म भरला होता पण जास्त मार्क असल्यामुळे त्यांची ओपन मधून सिलेक्शन झाली. आता समजा यांनी नाही जॉईन केलं तर एवढे सगळे वेटिंग लिस्ट वाले त्यांनी लावले. तुम्ही बघा, वेटिंग लिस्ट एका जागेसाठी डायरेक्ट 22 लोक त्यांनी इथे घेतलेले आहेत. बघा, सूचना पण दिलेल्या आहेत की वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा होत नाही. नियुक्ती ही तुमची कागदपत्र पडताळणी, चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय पडताळणी, त्यासोबतच संपादित केलेल्या जमिनीचा अहवाल, या सगळ्या गोष्टी, कारण की तुमचं ते प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिरात होती ना, म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इथं तपासण्यात येतील. ओके, पुढे बघा, अशाच पद्धतीने अनुसूचित जमातींमधलं एक पद आहे तर यांची निवड झालेली 79 ला झालेली. आणि लक्षात घ्या, मे बी त्यांना वेटिंग लिस्ट मध्ये उमेदवार सापडलेले नाही, कारण की ती अट पण असते ना की किमान 45% गुण जे आहेत तर ते मिळवणं गरजेचं असतं. तर बघा, ST साठीच हे होतं. पुन्हा विजेए तर दोन्ही एकच पद होते पण दोन्हींसाठी कोणाची निवड जी आहे तर ती इथं झालेली नाही विजेए साठी. पुढे OBC बघा, यांची निवड झालेली आहे 83 गुणांवर जे आहे तर ती इथं निवड झालेली आहे. बघा, SCBC सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे मराठा समाजातील उमेदवारांसाठी इथं कुठलीही जागा जी आहे तर ती भरण्यात आलेली नाही. एकच जागा होती तर ती भरण्यात आलेली नाही आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल तर साद शकील पठाण यांची निवड झालेली आहे. सर्वसाधारण मधून याच्यामधनं आर्थिक EWS मधून एकच पद होते, एकच जागा भरली गेली आणि कुठलीही वेटिंग लिस्ट इथं नाही आहे. 75 गुण आपल्याला इथं पाहायला मिळतात त्यांना. त्याच्यानंतर ओपन साठीची पहारेकरीच पाहिलं 7 जागा आहेत तर त्याच्या जो कट ऑफ आहे तर तो कुठं क्लोज होतो, जनरलचा तर तो होतो 82 वर जो आहे तर तो कट ऑफ आपल्याला इथं बघायला मिळतो. त्याच्यानंतर हेच प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांची नावं आहे पाहायला मिळतात. मित्रांनो, जे कोणी प्रकल्पग्रस्तांनी बाकीच्या याच्यासाठी फॉर्म भरला असेल ना, त्यांना हे जे कट ऑफ आहेत तर ते खूप कामात येतील. त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की काही एवढे जास्त कट ऑफ जे आहेत तर ते लागलेले नाहीत. आणि खूप ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, जागाच त्यांच्याकडनं जे आहेत तर ते शिल्लकच राहिलेले आहेत जवळपास.
बघा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर ही यादी व्यवस्थित पद्धतीने बघा, तुमचं नक्की नाव जे आहे तर ते याच्यात येत होतं. जे कोणी ज्यांच्या खरं जमिनी गेलेल्या आहेत, ज्यांच्याकडे अहवाल होता, तर त्यांनी ही परीक्षा नक्कीच द्यायला पाहिजे होती, कारण की खूप जे आहे तर ते इझिली तुमची एंट्री जी आहे तर ती इथं होत होती. पण ठीक आहे, आता जी काही जनरलची जाहिरात येईल की ज्याच्यामध्ये ज्यांच्या जमिनीने गेलेत पण ते अभ्यास करतायत ऍग्रीकॉस वाले, तर या जनरलचे जे 50% जागा आहेत तर त्यांच्यासाठी अजूनही त्यांचा आकृती बंधावर जे आहेत तर ते त्यांना व्यवस्थित पद्धतीने काम करावं लागणार आहे. शासन त्यांच्या माध्यमातून तयार आहे हो, पण काय होतं कृषी विद्यापीठाकडूनच आकृती बंधन रिक्त जागाचा तपशील शासनाकडे पाठवला जात नाही. म्हणून आता पण तुम्ही जर पाहिलं असेल, चंद्रकांत पाटील साहेब काय म्हणतात की अकृषी विद्यापीठातील आम्ही प्राध्यापकांच्या जागा भरू, म्हणजे कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या जागा अजूनही आपल्याला जे आहेत तर ते रिक्त इथं बघायला मिळतात. आगामी काळात आपल्याला जी महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवक, कृषी सहाय्यक आहे तर त्याची पण जाहिरात पाहायला मिळू शकते. विद्यापीठात जर सगळ्या ऍग्रीकॉस उमेदवारांनी जर प्रयत्न केला तर नक्कीच विद्यापीठाचीही जाहिरात मिळू शकते. पण विद्यापीठाची जाहिरात काही सहजासहजी येणार नाही, त्याच्यासाठी खूप प्रयत्न जे आहेत तर ते विद्यार्थ्यांना करावेच लागणार आहे. मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.